वतहु वंदुचक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृताईधरः दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुर्जरः द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथाबद्दल ज्ञान ऐकत आहोत। त्यामध्ये आपण गृहस्थ आश्रमी जे उपदेश आहेत, नामधारक आहेत, त्यांच्याबद्दल नित्यनिमित्त विधी या विषय आपण ऐकत आहोत। निमित्त विधीमध्ये आपण ऐकलं की स्थानवंदन, स्थानाचे महत्त्व, स्थानांचे प्रकार। दुसरा निमित्त विधी आपण ऐकला भिक्षुकांची भेट, भिक्षुकांची ठिकाणी घ्यावयाची काळजी, भिक्षुकांना भोजन देताना, क्रिया करताना घ्यावयाची काळजी, साधू संतांपासून होणारा लाभ हे आपण पाहिलं। आणखी निमित्त विधीमधले वासनिकाची भेट, वासनिकाचं महत्त्व आणि वासनिकांजवळ कसं राहायचं ते सांगितलं। आणि संघसंगात, वासनिकांनी संघसंगात कसा करावा, काय करावा हे सर्व आपण ऐकलं। आज आपण निमित्त विधीमधला महत्त्वाचा विषय ऐकणार आहोत, अन्नदान। अन्नदान हा निमित्त विधी आहे, कारण दुसऱ्याला अन्नदान करताना आपल्याला दोन जण म्हणजे आपण एक आणि दुसरा एक असे दोन लोक मिळून कोणतीही क्रिया केली जाते किंवा अनेक लोकांना आपण अन्नदानाची क्रिया करू शकतो। अन्नदान हा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा आहे, कारण अन्नदानानेच मनुष्याला जर अन्नदान केलं तर मनुष्याचा देह मिळत असतो। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे। अन्नदान ही गृहस्थ आश्रमात अत्यंत महत्त्वाची क्रिया आणि श्रेष्ठ क्रिया आहे, कारण स्वामींनी म्हटलेलं आहे अन्नदान ते उत्तम, का ते मनुष्याला साधी म्हणजे मनुष्याच्या जन्माला कारण आहे। ज्यावेळेस डोमेग्रामला राजमठामध्ये स्वामी विराजमान असताना माहिमभट नावाचे भक्त स्वामींना भेटीला येत होते। त्यांची भेट झाली होती। प्रथम भेटीमध्ये त्यांना स्वामींवर श्रेष्ठ बुद्धी आली, त्यांना बोध दिला। नंतर ते माहिमभट स्वामींना सतत भेटायला येत होते। त्यावेळेस माहिमभट अशी भेट घेत असताना एक दिवस स्वामींची त्यांची चर्चा झाली आणि स्वामींनी त्यांना प्रश्नाचे उत्तर दिले। त्यांनी स्वामींना प्रश्न विचारला। माहिमभटांना देवता आणि क्रियास्वरूप याविषयी निरूपण करत असताना माहिमभट विचारतात की या सृष्टीमध्ये 81,15,10,000 देवता आहेत आणि त्यामध्ये जीवसुद्धा आहेत, तरी या जे जीव आहेत या जीवांना मनुष्यत्व कशाने होतं, म्हणजे मनुष्यदेह या जीवांना कशाने मिळत असतं। तेव्हा माहिमभटांनी विचारलेला प्रश्नाला स्वामी म्हणतात की सर्वज्ञ म्हणतले अन्नदान ते उत्तम, म्हणजे अन्नदानाची क्रिया ही सर्वात उत्तम आहे, का ते मनुष्यता ते साधी म्हणजे मनुष्याच्या जन्माला साध्य करून देते, म्हणून अन्नदान ते सर्वात उत्तम आहे। तर स्वामी म्हणतात की पुण्याचं फळ सुख आहे। जर एखाद्याला अन्नदान क्रिया केली तर ते सुख आहे, ते पुण्यफळ आहे। पुण्यरूप क्रिया ती कोणती, तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की अन्नदान ते उत्तम, म्हणजे अन्नदान केल्याने तुम्हाला पुण्य निष्पन्न होतं। कारण मनुष्याला अन्नदान केल्यामुळे मनुष्याचा देह मिळणे, मनुष्याचा लेप लागणे, त्याचा जन्म मिळणे हा सुद्धा पुण्याची क्रिया आहे। परंतु अन्नदान कसं करावं, ते अन्नदानामध्ये काय काय प्रकार आहेत, अन्नदान ते निर्हेतुक कसं करावं किंवा हेतुपूर्वक केल्याने काय होतं, निर्हेतुक केल्याने काय, कारण अन्नदान श्रेष्ठ आहे पण अन्नदान कसं करावं याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे। आणि स्वामी म्हणतात की अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाधन, जर एखाद्याला अन्नदान करायचं असेल तर त्याच्यामध्ये अहेतुक भूतभजन म्हणजे कोणताही हेतू न ठेवता मनुष्याच्या ठिकाणी जे भजन घडेल
त्याला ज्ञानाप्रती साधन म्हणजे ज्ञानिया पात्र जर ज्ञानी मनुष्य जर आपल्याला भेटला आणि त्यांच्या ठिकाणी जर अहेतू कोणताही हेतू न ठेवता जर भजन घडलं तर त्याला ज्ञान मिळतं. आणि हेतुपूर्वक भजन घडलं तर त्याला मनुष्याचा जन्म मिळेल. परंतु जे काही ज्ञान आहे परमेश्वराची प्राप्तीचे आहे, जसं पात्र आहे तसं त्याला निष्पन्न होणार. म्हणून अहेतुक हे श्रेष्ठ आहे, हेतुपूर्वक हे फळ आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अन्नदानाची क्रिया सांगितलेली आहे. आणि अहेतुक मायापूर भजन म्हणजे अहेतुक जर परमेश्वराच्या पुराच्या ठिकाणी परमेश्वराचं जे देह आहे ते मायेचं आहे आणि त्या मायापुराच्या ठिकाणी जर कधी भजन घडलं या जीवाला तर ते प्रेमाप्रती साधन म्हणजे प्रेम प्राप्त करून देणार आहे, परमेश्वराला प्राप्त करून देणारं ते साधन आहे. म्हणून अन्नदान करण्याच्या 2 क्रिया आहेत, एक भूतभजन आणि हे पूरभजन. मग भूतभजन म्हणजे पंचमहाभूताचं शरीर बनलेलं ते म्हणजे मनुष्याचं शरीर, याला भूत म्हटलं जातं. आणि ईश्वराच्या शरीराला मायापूर म्हटलं जातं. म्हणून अहेतुक भूतभजन जर कधी अहेतुक घडलं, कोणताही हेतू न ठेवता जर ते कधी मनुष्याच्या ठिकाणी भजन घडलं आणि ते जे काही मनुष्य आहे तो मनुष्य जर कधी साधक असेल किंवा तो ज्ञानी असेल, अशा ठिकाणी जर तुमचं अहेतुक भजन घडलं तर तुम्हाला ज्ञान मिळेल, ज्ञानही होईल आणि मनुष्य जन्मही मिळेल. आणि जर तुम्हाला अहेतुक असं जर हेतू न करता जर तुम्ही परमेश्वराच्या मायापुराच्या ठिकाणी भजन घडलं तर तुम्हाला प्रेमाचं साधन मिळेल. परंतु अन्नदान करताना काय करायला पाहिजे, पुण्याय फळ जर केलं तर ते पुण्यफळामुळे त्या देवताचं ते फळ मिळत असतं, त्यांच्याकडून मनुष्य जन्म मिळतो. परंतु अहेतुक जर तुम्ही घडलं असेल तर परमेश्वराच्या पदरात पडतं. आणि म्हणून अहेतुक भोजन घडायला पाहिजे आपल्याकडून. त्याच्यासाठी स्वामींनी सांगितले की कोणतेही हेतू न धरता, आता यामध्ये हेतू सांगितले, हेतू धरायचा नाही. जो अन्नदान करायचं आहे त्यांच्यामध्ये आपला कोणताही हेतू नसेल तर ते हेतू कोणते आहेत ते सांगतायत की सांगत असताना सांगतात की पहिला जो काही हेतू आहे 9 हेतू सांगितलेले आहेत. त्या 9 हेतू प्रकार आपण पहिला जो हेतू आहे धर्म, पहिला जो हेतू आहे तो आहे धर्म. म्हणजे धर्मबुद्धीने किंवा पुण्य हेतूने भजन घालणे. जर एखादा जर कधी आपल्याला साधक भेटला, वासनिक भेटला, मनुष्य भेटला तर त्यांच्या ठिकाणी जो पात्र आहे समोरचा तो पात्र आपल्या आपल्या अधिकारानुसार भेटला. परंतु त्या पात्र भेटल्यानंतर ते पात्र जर आपण त्याला अन्नदान करत असाल तर त्या ठिकाणी आपला कोणताही हेतू नसावा. म्हणजे कोणता हेतू नसावा, धर्मबुद्धीने पुण्य हेतू तिथं नसावा की मी याला अन्नदान करतो आहे मला पुण्य मिळेल म्हणून अन्नदान करतो आहे, हा सुद्धा एक हेतू आहे. हा हेतू तिथं नसावा, फक्त कर्तव्य म्हणून तिथं करायला पाहिजे, म्हणजे निर्हेतुक क्रिया करायला पाहिजे. दुसरा जो काही हेतू आहे अभिमान, म्हणजे अभिमानाने गर्वाने सुद्धा भजन घालू नये. किंवा माझ्याचकडं अन्नदान आहे आणि मी भरपूर संपत्तीयुक्त आहे, माझ्याकडं भरपूर अन्न पडलेलं आहे म्हणून मी अन्नदान करतो आहे आणि यांना मिळत नाही असा गर्व करून आपण जर भजन घातलं तर ते सुद्धा भजन परमेश्वराच्या लेखी पडणार नाही. म्हणजे अहेतुक म्हणजे निर्हेतुकमध्ये ते पडणार नाही, ते हेतूमध्येच गणलं जाणार. तिसरं आहे दाक्षिण्य, म्हणजे आपले हितक्ष आहेत, आपलं ते चिंतन करतात म्हणून आपण त्यांना भजन घालायला पाहिजे. म्हणजे एखाद्याने आपलं चांगलं चिंतन केलं तर त्याला आपण भजन घातलं तर ते सुद्धा तुमच्यामध्ये हेतू आहे, ते तिथं हेतू नसावा. स्नेह म्हणजे स्नेहामुळे म्हणजे आवडीमुळे, ओळखी आहे यांची आपलीवाली ओळखी आहे, चांगली ओळख आहे आणि यांना जर आपण अन्नदानाला आव्हान केलं, बोलवलं तर आपल्या ओळखीमुळे याला अन्नदान करायला पाहिजे असा हेतूसुद्धा जर आला तरीसुद्धा परमेश्वर स्वीकारात करणार नाही. कार्य म्हणजे कोणाकडून काही कार्य अडचणीत काही कामात आलेला एखादा व्यक्ती आणि म्हणून त्याच्याला आपल्याला बोलवावं लागेल, याला अन्नदान करावं लागेल असा जर मनात हेतू असेल तर तुमच्या अडचणी तो कामाला आला म्हणून तुम्ही त्याला अन्नदान करत आहात, हा सुद्धा तुमचा हेतू आहे. त्यानंतर भयाने, भीतीमुळे, म्हणजे भीतीमुळे जर कशी परमेश्वराचा साधक आहेत, कधी वासनिक आहे किंवा एखादा भिक्षुक आला, पात्र आहे मोठं आणि ते जर आपल्या घरी आले आणि आपण जर यांना अन्नदान केलं नाही तर आपण काय होणार, परमेश्वराची आपल्यावर खंती येणार. असा आपण जर कधी हेतू धरला, हा बी हेतू आहे, त्या भीतीमुळे जबरदस्तीमुळे तुम्ही अन्नदान जर केलं तर ते सुद्धा अन्नदान हेतूमध्ये येणार, ते निर्हेतुकमध्ये येणार नाही. म्हणून त्याच्यामुळे भीतीमुळे सुद्धा ईश्वराला खंती येईल, हे सुद्धा तिथं भावून अन्नदान करू नये. आणखी उपकार, 7वा नंबर आहे की उपकार, म्हणजे उपकारास्तवर मदत केलेली बा, एखाद्याने उपकार केलेला आपल्यावर आणि जर यांना जर आपण अन्नदान केलं नाही तर कसं होईल,
म्हणून यांना घरी बोलवावं लागेल, अन्नदान करावं लागेल, हा सुद्धा तुमच्या मनात हेतू आहे. काहीतरी उपकार वर्तला, याने उपकार केला आहे म्हणून आपण याला अन्नदान करावं, असा सुद्धा मनात आपलून हेतू येऊ देऊ नये. त्यानंतर 8 नंबरचं आहे अनुकंपा की उत्पन्न होणे, की जसं एखादा भिक्षुक चाललेला आहे, एखादा वासनिक आहे, गरीब आहे आणि तो त्याची आपल्याला पाहून कीव आली म्हणजे काय की उत्पन्न झाली, की बुवा याला अन्नदान नाही मिळालं, आपण नाही विचारलं तर कसं होईल, म्हणून यांना आपण अन्नदान घालायला पाहिजे. हा सुद्धा मनामध्ये जर तुम्ही कधी हेतू आणला तर हा सुद्धा निरेतूक नाही आहे, तो हेतू आहे. म्हणून हे सुद्धा निरेतूकमध्ये येत नाही, हे सुद्धा हेतू आहे. म्हणून की उत्पन्न होऊ देऊ नये, कारण तो परमेश्वराचा आहे आणि परमेश्वर त्याची व्यवस्था करत असतात. आपल्याला फक्त ते कर्तव्य प्राप्त झालेलं आहे म्हणून आपण अन्नदान करावं, मनात कोणता हेतू ठेवू नये. त्यानंतर 9 नंबर आहे रामबश्य, रडी राबदडी, मजाक, अहंकाराने, विकारवसे भजन घालणे. म्हणजे एखादा जर भिक्षुक प्राप्त झाला, वासनिक प्राप्त झाला आणि त्याला जर आपण अन्नदान करत असाल वासनिकानं आणि वासनिकाला, तर ते नामधारक जे असतील, जे काही मनुष्य असेल, त्याने जर अन्नदान केलं असेल, त्याने जर कधी हसी मजाक करून विकारवसे जर भजन घातलं की घ्या हो घ्या, मिळत नाही खाऊन घ्या, असं अहंकाराने मजाक करून जर तो अन्नदान करत असेल, ते सुद्धा हेतुपूर्वक आहे. त्याच्यामुळे यालासुद्धा निरेतू घडणार नाही आणि त्याला परमेश्वराचं जे भूतभजन आहे, परमेश्वरा ठिकाणी मायापुराचा योग येणार नाही. म्हणून असे जे 9 हेतू सांगितले, धर्म, अभिमान, दाक्षिण्य, स्नेह, कार्य, भयावह, उपकार, अनुकंपाचं रामबश्य नव हेतवा, हे 9 प्रकारचे हेतू सांगितलेले आहेत. या 9 प्रकारचा हेतू जर तुमच्यामध्ये असला तर तुम्हाला त्या हेतूचं फळ मिळेल. पण निरेतूक जर या 9 हेतू त्यागून निरेतूकपणे, म्हणजे ईश्वराचा आहे, एखादा भिक्षुक आपल्याला भेटला, पात्र भेटलं, एखादा वासनिक भेटला, तर आपण मनात कोणताही कंचक न आणता, विकल्प न आणता, सरळ अंतकरणाने सरळ त्याला आपण बोलवून आपण अन्नदान करायला पाहिजे. त्यांच्या प्रसन्नतेने आपली प्रसन्नता पाहिजे, स्वयंपाक करणाऱ्याची प्रसन्नता पाहिजे, खाणाऱ्याची प्रसन्नता पाहिजे. सर्वांना सुखी या समाधानाने त्यांनी अन्नदान जर कधी केलं, न कोणताही मनात हेतू न ठेवता जर अन्नदान केलं, तर तो हेतू न ठेवता अन्नदान केलेली क्रिया ती भूतभजनामध्ये घडेल आणि तुम्हाला त्या पात्राचा जसा योग आहे तसं पात्र तुम्हाला प्राप्त झालं, तसं तुम्हाला मनुष्यजन्म मिळेल आणि त्या पात्राच्या योगाने तुम्हाला ज्ञान, भक्ती, वैराग्य निघेल. म्हणून आपण त्या ठिकाणी असे 9 हेतू करायचे नाही. निरेतूक अन्नदान तुम्ही जर सतत करत राहिले तर तुमच्याकडून परनिष्ठ क्रिया घडली, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी सांगितलेलं वचनाचं तुम्हाला घडलं आणि त्या घडल्यामुळे तुम्हाला तो परनिष्ठ क्रिया घडल्यानंतर पुढं तुम्हाला मायापुराचा योग येईल. कारण भूतभजन हे सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर मग मायापूर भजनाचा योग तुम्हाला येणार आहे. कारण त्या पात्राच्या ठिकाणी ज्ञान झालं, ज्ञान, भक्ती, वैराग्य तुम्हाला निघालं, तसंच तुम्ही करणार आणि पुढे तुम्ही परमेश्वराचा योग तुम्हाला येणार. म्हणून प्रेम निष्पन्न होणार. त्यामुळे तुम्हाला जर अन्नदान करायचे असेल तर दुकाळी का भुकेल्या, म्हणजे अन्नदान ही सर्वात श्रेष्ठ क्रिया आहे. परंतु अन्नदान कुठं करावं हे सुद्धा आपल्याला काही माहिती पाहिजे, की अन्नदान हा दुष्काळ भागात करायला पाहिजे, की जिथं खरंच दुष्काळ पडलेला आहे, ज्या ठिकाणी पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही, किंवा तिथं कोणी जात नाही, इन्कम नाही, किंवा त्या ठिकाणी कोणी आश्रम असेल, आश्रमात साधक असतील, असे जर असतील, किंवा एखादा वासनिक असेल, तो बिचारा गरीब असेल, तर अशा ठिकाणी दुष्काळ पडलेला, भुकलेला आहे, खरंच त्याला भूक लागलेली आहे, अशा ठिकाणी अन्नदान करणे सर्वात मोठं थोर क्रिया आहे, थोर गोमटेरूप क्रिया आहे. पुण्यरूप क्रिया तर जाऊ द्या, परंतु निरेतूक जर तिथं तुम्ही असं केलं दुकाळी भुकेल्याच्या ठिकाणी, तर परमेश्वराची प्रसन्नता तुमच्यामध्ये नक्कीच तुमच्यावर परमेश्वर प्रसन्न होणार. यामध्ये अन्नदान ते उत्तम आहे. म्हणून अन्नदान उत्तम ते कुठं आहे तर दुकाळी का भुकेल्याच्या ठिकाणी आहे, जिथं भरपूर पहिलेच अन्न आहे, किंवा ज्या ठिकाणी अन्नाची किंमत नाही अशा ठिकाणी जे अन्न फेकलं जातं, अशा ठिकाणी जर तुम्ही अन्नदान करत असाल तर ते अन्नदान तुम्हाला त्याची जी क्रिया आहे ती कमी प्रकारची टक्केवारी येईल. परंतु जिथं खरंच भुकलेला असेल, दुष्काळी असेल, अशा ठिकाणी जर अन्नदान केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सुख समाधान तुम्हालाही मिळेल आणि जे अन्नदान घेणार आहेत, खाणार आहेत अन्न, ते सुद्धा तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला परमेश्वरसुद्धा तिथं प्रसन्न होतील. म्हणून अनुसरलेल्या किंवा चर्यावंत जे आहेत, ज्ञान, भक्ती, वैराग्ययुक्त आहेत, त्यांना जर भिक्षा नाही मिळाली किंवा काही ठिकाणी कारणास्तव 2-3 दिवस जर असे जर भुके प्राप्त झाले, उपाशी असेल, जर अशाला जर आपण अन्नदान घातलं, भिक्षा घातली, तर ते अन्नदान देणाऱ्याला प्रेमाचा निष्पन्न होतो. म्हणून जिथं भुकेला असेल तिथंच अन्नदान करायला पाहिजे, ही महत्त्वाची क्रिया आहे. म्हणून भूतभजनामध्ये सुद्धा काही पात्र आहेत. म्हणून भूतभजन आपल्या परमेश्वर शास्त्रामध्ये, म्हणजेच
लीळाचरित्रामध्ये भूतभजन हे कोणाला घडलेलं आहे, तर दायंबा नावाचा जो भक्त आहे याला भूतभजन घडलेलं आहे. आणि पूरभजन हे बाईसा नावाची जी भक्त होती हिलासुद्धा पूरभजन घडलेलं आहे. म्हणून असे श्रेष्ठ प्रकारचे अन्नदान हे कदाचित लाखातून एखाद्याला घडत असतं. म्हणून आपण ती क्रिया करत असताना फार काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. अन्नदान कुठं करावं याला फार महत्त्व आहे. म्हणून अन्नदान जर तुम्ही कधी भूतभजन म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कधी करत असाल तर ती क्रिया वाढून निर्हेतुप्रमाणे जर क्रिया घडली तर ती मायापुराच्या ठिकाणी जाईल, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी ती क्रिया जाईल. हे अन्नदानाचं फार महत्त्व आहे. म्हणून अन्नदान करताना काय काय काळजी करायची इथं सांगितलेलं आहे. आता अन्नदान करताना काही पथ्य आहेत, आहे का नाही? कारण मनुष्याच्या ठिकाणी निर्हेतुक भजन घडल्यामुळे ज्ञानपात्राची योग्यता तुम्हाला होणार आणि नंतर पुढे परमेश्वर अवतारास भजन घडल्याची प्रेमाची पात्रता होणार. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी जे गृहस्थ आश्रमी आहेत त्यांनी यथाशक्ती जास्त अन्नदानाची क्रिया करावी. पण त्याचे काही पथ्य आहेत. अन्नदान करताना काही नियम आहेत, ते नियमसुद्धा फार महत्त्व आहेत. अन्नदान कसं करावं, तर अन्नदान निर्हेतुक करावं. आता मागं आपण ऐकलं की 9 प्रकारचे हेतू सांगितले, ते हेतू आपण ठेवायचे नाही. म्हणजे अन्नदान कसं करायला पाहिजे, अन्नदान निर्हेतुक असावे, हा पहिला पथ्य आहे. आणखी अन्नदान ईश्वर बुद्धीने करावे. अन्नदान कसं करायला पाहिजे, आपण ईश्वर बुद्धी, माझा ईश्वराचा आहे बस एवढं मनात ठेवायचं, की आपण दुसरा कोणता हेतू ठेवायचा नाही. आले त्यांना अन्नदान करायचं, मनात कल्प विकल्प कोणत्याही गोष्टी करायच्या नाही, ईश्वर बुद्धीने करायला पाहिजे. आणखी अन्नदान विनम्र बुद्धीने करायला पाहिजे, नम्रतापूर्वक. अहंकार गर्व वगैरे त्या ठिकाणी नसावं. नम्रतापूर्वक वाकून त्यांना आपण भेटीगाठी घ्यावी, त्यांना प्रेमानं आपल्या घरी बोलवावं आणि आपण त्यांचं सर्व विनम्रपणेने आपण त्यांना अन्नदान करावं. त्यांना अन्नदान सात्विक बुद्धीने करावं. म्हणजे अन्नदान करताना राजस तामस बुद्धी येऊ न द्यायची. तिथं गर्व अभिमान वगैरे किंवा तामसपणा असा कोणत्याही गोष्टी नको पाहिजे. तर अन्नदान कसं आहे, सात्विक बुद्धीने आपण करायला पाहिजे. निर्हेतुक सात्विक म्हणजे निर्गुण सात्विक म्हणतात त्याला. तर असं जे काही सांगितलं आहे त्या बुद्धीने करायला पाहिजे, तिथे राजस तामस बुद्धी नको आहे. आणि अन्नदान करताना शुद्ध मनाने करायचं. कसं करायचं ते अन्नदानसुद्धा, शुद्ध मनसुद्धा कसं मलिनत्व नको. किंतु परंतु मनात विकल्प, अनेक प्रकारच्या योजना, अनेक प्रकारचे मलिनत्व त्याच्यामध्ये असतं, ते मनामध्ये कधी आणायचं नाही. ते निर्हेतुप्रमाणे करायचं, असं मलिनत्व आणायचं नाही. म्हणून अन्नदान शुद्ध मनाने सुद्धा करायचं आहे. त्यानंतर अन्नदान निसंकोचपणे करायचं. जर एखादा जेवण करत असेल तर पुरेल का नाही, हे होईल का नाही, ते होईल का नाही, असं निसंकोच अंतःकरण शुद्धपूर्वक विकल्प न आणता जर तुम्ही संकोच करायचाच नाही, निसंकोचपणे तरी अन्नदान केलं तर परमेश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. अन्नदानही श्रेष्ठ होईल. अन्नदान करणारा आणि अन्नदान घेणारा दोन्ही प्रसन्न होतील आणि ईश्वरही तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणून अन्नदान करताना कोणताही विकल्प मनात आणायचा नाही. अन्नदान करताना योग्य स्थळी करायचं, योग्य काळी योग्य पात्राला करायचं. तो योग तुमच्या अंतःकरणपूर्वक भक्ती केल्यामुळे आहे. तुम्ही परमेश्वराला जशी विनंती केली, तुमची भक्ती जर चांगली असेल, तुमचं स्मरण वगैरे चित्त चांगलं असेल, चिंतन, तर अन्नदान योग्य स्थळी तुम्हाला योग येईल. कोणत्या पात्राला द्यायचं, योग्य काळी म्हणजे कोणता जरी काळाला तुम्हाला चांगल्या ठिकाणी सत्पात्राला तुम्हाला योग येईल. योग्य पात्र तुम्हाला ज्ञानीपात्र मिळेल वगैरे सर्व. परमार्ग, चांगल्या परमार्गामध्ये किंवा पात्र जिथं असेल, ज्ञानीपात्र असेल किंवा गरज असेल तेथे. आणि सकाळच्या काळी लवकर सात्विक काळी योग्य स्थळ म्हणजे परमार्ग वगैरे जागा चांगली आहे अशा ठिकाणी. आपल्या घरी बी जर आपण देवपूजा वगैरे जास्त करत असाल, सर्व विधी करत असाल, ती जागा पवित्र असेल, तीसुद्धा योग्य स्थळ आहे. योग्य काळ योग्य पात्रीसुद्धा आपण अन्नदान घडायला पाहिजे. अन्नदान दुष्काळी भागात विशेष लाभदायक आहे. म्हणजे दुष्काळ भाग जिथं आहे, जिथं खरंच कोणी पोचत नाही, जात नाही, अशा दुष्काळ भाग आपण जर पाहिला तर अशा ठिकाणी आपण भुकेल्याच्या ठिकाणी अन्नदान करणं पाहिजे. हे सुद्धा अन्नदानाचं एक पथ्य आहे. अन्नदान विधीपूर्वक करायचं. म्हणजे विधीपूर्वक कसं, तर गंध, अक्षदा, धूप, दीप, आहे का नाही, उपहार वगैरे आपण तसं जे करतो, जसं गंध, फूल, धूप, दीप, आरती करून दंडवत वगैरे टाकून विनम्रतेने अन्नदान करायचं आहे. अन्नदान करताना आपल्या मनात खुशी पाहिजे की माझ्या देवाने मला पाहून, माझ्या पापियाला पाहून पात्र पाठवलं आणि समोरचे किती भाग्यशाली आहेत आणि मी किती खोटा आहे, म्हणजे अनेक प्रकारचा दोषी आहे, मी अन्नदान करावं अशी जोडलेलं नाही, असं दुःख करून आपण दंडवत टाकून विनंती करायला पाहिजे देवाला. अन्नदान करताना कोणताही उल्लेख करायचा नाही.
म्हणजे अन्नदान जेव्हा आपण करत असतो ते कोणाला सांगत बसतो, मी असं अन्नदान केलं, मी एवढं चांगलं खायला दिलं, मी एवढी पंगत केली, एवढा मोठा मार्गात पंगत केली, किंवा कोणत्या भिक्षुकाला आमच्या घरी आले होते, चांगलं चांगलं खायला दिलं, मी अन्नदान करत असतो, असा जर उल्लेख केला तर त्या उल्लेखामुळे तुम्हाला निर्हेतुक अन्नदान कधीही घडत नाही. म्हणून लाखातून एखाद्याला निर्हेतुक अन्नदान घडत असतं, कारण कोणताही हेतू न घडता असं अन्नदान आपल्याला घडत नाही. म्हणून कोणाला अन्नदान केलं तर कोणाला समजायला सुद्धा नको पाहिजे, परंतु आपण अन्नदान करत असताना सर्व लोकांना सांगत राहतो आणि ती अन्नदानाची क्रिया पुण्यरूप क्रिया घडते, त्या पुण्याचा हेतू येतो आणि तो हेतू जन्माला आला ते परमेश्वराच्या लेखी लागत नाही, त्या पुण्याचं फळ देवताकडे जातं. म्हणून कोणालाही अन्नदान करत असताना कोणालाही सांगत बसू नका, ते अन्नदान कोणाला कळायलासुद्धा नको. दुष्काळी भुकेल्या भागात कोणाला सांगत बसायचे नाही, ते अन्नदान सहयोगाने सर्वांच्या याच्यानं न कळू देता अन्नदान करायला पाहिजे. किंतु परंतु मनात येतं, कोणी अन्नदान करतं, एवढंच अन्नदान केलं, एवढेच पैसे घेतले, एवढं जास्तच रांधलं, असा स्वयंपाक केला, तसा स्वयंपाक केला, योग्य केलं नाही, हे केलं नाही, असा कंतु परंतु आपल्या डोक्यात आलं की ते निर्हेतुक आपलं अन्नदान घडत नाही, ते निर्हेतुकामध्ये पडत नाही. म्हणून ईश्वराच्या चरणी आपल्याला ते अन्नदान कधी लेख लागत नाही. भरपूर प्रकारचे अन्नदान भरपूर ठिकाणी करतो आपण, परंतु देव आपल्यावर प्रसन्न होत नाही. याला कारण म्हणजे आपण सांगत बसतो किंवा अहंकार करतो किंवा 9 प्रकारचे हेतू आपल्या जन्माला येतात, म्हणून ते अन्नदान आपल्या लेखी लागत नाही. म्हणून आपल्या सहयोगाची मर्यादा पाहायची. अन्नदान करतानासुद्धा आपली परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीनुसार अन्नदान करायचं. एखाद्यानं सांगितलं हे अन्नदान करतच राहा, मग त्याला लाखो रुपये खर्च आले तर काही उपयोग नाही. पहिले सहयोगाची तुम्ही मर्यादा पहा, आपला खर्च पहा, अपेक्षित खर्च पहा. तुमच्याकडं जर कधी 100 रुपये आहे तर 100 रुपयेसुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता, लाखो रुपये तर लाखो रुपयासुद्धा अन्नदान करू शकता. परंतु अन्नदान करताना जशी परिस्थिती आहे तशी अन्नदान करावं. नंतर पश्चाताप करून उपयोग नाही किंवा पैसे खर्च करून उपयोग नाही. कोणी करावं म्हणून करावं तसं नाही, तर अंतःकरण शुद्धपूर्वक आणि ज्याची जशी परिस्थिती आहे तशा प्रकारे त्यांना अन्नदान नक्कीच करायला पाहिजे, परंतु निसंकोचपणे करायला पाहिजे. म्हणून करायचं बी नाही, तर अंतःकरण शुद्ध करून जसा पैसा तुमच्याकडे खर्च असेल त्याप्रमाणे नियोजन करून अन्नदान करायचं. कारण 100 लोकांना अन्नदान केलं आणि त्या अन्नदानामध्ये जर काही कमतरता पडली तर सर्व लोक नाराज होतात. अन्नदान करणाऱ्यालाही दोष लागतो, अन्नदान खाणाऱ्यालाही दोष लागतो आणि त्याची परिस्थितीनं त्याला आपण काही द्रव्य वगैरे किंवा द्रव्यदान वस्त्रदान दिलं जात नाही आणि त्याला 100 लोकांमध्ये एखाद्याला अन्न पुरलं नाही तर त्याचाही दोष आपल्याला लागतो. म्हणून खर्च वगैरे पाहून आपण करायला पाहिजे, नाहीतर अन्नदान करून काही उपयोग होणार नाही, देव प्रसन्न होणार नाही. तर अशा प्रकारे आपली परिस्थिती वगैरे तिथंसुद्धा पाहायला पाहिजे. तर हे अन्नदानाची फार मोठी अनमोल क्रिया आहे, नाही का नाही. तर अन्नदान केल्यामुळे काय काय होणार हे सुद्धा सांगतायत. अन्नदान केल्याचे फार फायदे आहेत. अन्नदान जर तुम्ही असे जर कधी निर्हेतुक अन्नदान केलं तर तुम्हाला कळालं, निर्हेतुक अन्नदान केलं तर काय होईल, तर ज्ञानी पात्राच्या ठिकाणी अन्नदान निर्हेतुकप्रमाणे घडलं तर त्याला भूतभजन म्हणजे ज्ञान याचा योग येईल, ज्ञानी मनुष्याचं शरीर मिळेल आणि तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करण्याचा योग येईल. तुम्ही लवकर संन्यास घेणार, परमेश्वर मार्गामध्ये लागणार आणि तुमच्या आत्माचं कल्याण करून घेणार, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे ज्ञानी याच्या ठिकाणी तुम्ही भजन केलं म्हणून ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर तुम्ही जर मायापुराचा योग येईल तुम्हाला, म्हणजे परमेश्वर अवतार जर कधी पृथ्वीवर आले तर परमेश्वर अवताराच्या ठिकाणी तुम्हाला भजन करण्याचा योग येईल आणि भजन जर पूर्वभजन जर घडलं तुम्हाला परमेश्वराचं प्रेमसुद्धा प्राप्त होऊन जाणार. म्हणून या ठिकाणी आपण लक्ष ठेवायचे आहे की अन्नदानाचे फार मोठे फायदे बी आहेत. अन्नदान केल्याने काय काय फायदा होतो, जर निर्हेतुक अन्नदान जर तुमच्याकडून घडलं तर तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्तीसुद्धा होते. म्हणून अन्नदान केल्यानं सर्वात मोठा फायदा म्हणजे मनुष्य देह मिळतं. कारण मनुष्य देह होण्यासाठी फार मोठं कष्ट करावं लागतं, कारण मनुष्य देह लवकर मिळत नाही. हा जो मानव देह मिळाला आहे अनेक जन्माचं पुण्य, अनेक जन्माचं आपण काहीतरी केलेली क्रिया, म्हणून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. कारण 84 लाख योनीमध्ये 84 लाख जन्मामध्ये आपण भटकत असतो, अनेक जन्म आपले वाया जातात. म्हणून आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत. तर आपल्याला जर आपण अन्नदान जर निर्हेतुकप्रमाणे केलं तर आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त होईल आणि निर्हेतुक अन्नदानाने ज्ञान मिळण्याची पात्रतासुद्धा होईल. जर तुम्ही निर्हेतुक अन्नदान घडलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला जसं पात्र मिळालं तसं तुम्हाला देह मिळून ज्ञानाची पात्रतासुद्धा होईल. निर्हेतुक अन्नदाने मोक्षप्राप्तीसुद्धा सहाय्यता होते. जर तुम्ही निर्हेतुक अन्नदान सतत करत राहिले तुम्हाला परमेश्वर मोक्षप्राप्तीसाठी सहाय्यता करतात. तुम्हाला पुन्हा अजून अन्नदान घडतं, पुन्हा पुन्हा तुमच्याकडून चांगल्या क्रिया घडतात, तुम्हाला संपत्ती मिळते, परमेश्वर कमी पडू देत नाही तुमच्याकडून आणि अंतःकरणपूर्वक तुम्ही अन्नदान करत राहिले
तर देव तुमच्यावर प्रसन्न होतात. म्हणून निरेतुक अन्नदानाने प्रेमप्राप्तीसुद्धा होते. बघा, निरेतुक अन्नदान करत राहिले तर भूतभजन घडून पूरभजन घडतं. पूरभजन घडल्यानंतर परमेश्वर तुम्हाला प्रेमप्राप्तीसुद्धा देतात आणि परमेश्वर प्राप्तीसुद्धा होते. म्हणून निरेतुक अन्नदानाने नरकसुद्धा चौकडीसुद्धा चुकते. म्हणजे चौकडी नावाचा नरक आहे. 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, असे 4 युगाची जी चौकडी आहे, म्हणजे 60 लक्ष त्यांचं जे युगाचं आयुष्य आहे त्याला चौकडी म्हणतात. 4 युगाची चौकडी, ती चौकडीसुद्धा कशानेही चुकत नाही. जर निरेतुक अन्नदान तुम्ही सतत करत राहिले तर ते सुद्धा चौकडीसुद्धा नरक तुम्हाला चुकून जाणार. म्हणून इतकी श्रेष्ठ प्रकारची अन्नदानाची क्रिया आहे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ क्रिया आहे आणि अन्नदाना जर तुम्ही सतत निरेतुकप्रमाणे करत राहिले तर परमेश्वर प्राप्तीचा योग तुम्हाला लवकर येणार. परंतु अन्नदान करताना काय काय काळजी घ्यायची आपण ऐकलं. अन्नदान कसं करावं, अन्नदान करताना 9 हेतू आपल्या मनात नको आहे. निरेतुकप्रमाणे अन्नदान करायला पाहिजे. अन्नदानाची क्रिया आपण ऐकली. अन्नदानामध्ये 2 प्रकार सांगितले. एक मनुष्याच्या ठिकाणी भजन आणि एक परमेश्वराच्या पूरभजनाच्या ठिकाणीची क्रिया. हे 2 क्रिया आपण ऐकल्या आणि त्यांच्यामध्ये अन्नदानाचे जर कधी मनुष्याच्या ठिकाणी अन्नदान केले तर काय काय फायदा होईल ते आपण ऐकलं आणि परमेश्वराच्या ठिकाणी अन्नदान केले तर प्रेमप्राप्ती होईल आपल्याला माहिती जाईल. म्हणून अन्नदानाचे फायदे, अन्नदानाचे पथ्य आणि अन्नदान ही क्रिया सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याचं आपण सर्व अन्नदानाबद्दल ऐकलं आहोत. म्हणून अन्नदान सतत करा. अन्नदान कुठं करा हेही आपण ऐकलं की जिथं गरज आहे तिथं करा. जिथं तुम्हाला गरज असेल तिथं तुम्ही पहिले छानबीन करा की दुकाळी का भुकेला कोणता भाग असेल, कुठं असेल, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही अन्नदान सतत करा. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते घेणारा आणि तुम्ही देणारा दोन्ही प्रसन्न होणार आणि परमेश्वराची सुद्धा तुमच्यावर प्रसन्नता होईल आणि असा योग तुम्हाला घडेल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त अन्नदान तुमच्याकडून घडावं असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या अन्नदानावरचा जो विषय आहे तो संपवतो. पुढच्या भागामध्ये आपण जो काही ग्रस्त धर्मांचा नामधारकाचा जो काही निमित्तविधी आहे त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये पुढचे भाग घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.